तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आता पद्मालयला. तसं जळगावमध्ये फिरायला काहीच नाही आहे, बट ठीक आहे. तरी खरं तर पाऊस पडल्यानंतर जाणं होतं पहिलं, बट ठीक आहे. आज मोसम पण जरा चांगला आहे आणि मूड पण आहे. जळगावमध्ये गरमी खूप असते तशी. जळगावमधली गरमी म्हणजे वर्ल्डच्या 3 नंबरला. लास्ट इयरला आय थिंक वर्ल्ड रँक टॉप 3मध्ये होतं जळगाव. ह्यावेळेस नाही पाहिलं मी, बट त्याच्याच आसपास आहे. टॉप टेम्परेचर इथं 47 डिग्री पोचलं होतं. तरी बघा 47 डिग्री तर कुठून घाम निघतो तुम्हाला माहिती. मग तरी पट्टर आपला आता आला जळगावमध्ये. आम्ही 4 वर्ष झालं जळगावमध्ये राहतो. हे पहा जैन मंदिर जळगावचं. पद्मालयला तसं सांगायचं म्हटलं तर तिथं आय थिंक भीमकुंड आहे. भीमकुंड असं मानलं जातं की ते भीमकुंडामध्ये बकासूरचा वध केला होता आपल्या भीमनी पांडवांच्या काळात. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट आहे. लास्ट टाइम मी गेलेलो एकदा, त्याला दाखवायचं म्हणून चाललो आहे आम्ही. अजून एक फ्रेंड आहे ना माझी, त्याला पण घेऊन जायचं आहे. तसं तर क्रिकेट खेळायला जाणार होतो मी, बट ब्लॉगिंगसाठी कॅन्सल केलं क्रिकेट. असं काय नाही, खरं तर माझं मन नव्हतं, अंग दुखत होतं. ठीक आहे, इतना तो कर सकते है. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. आज पब्लिक नाही आहे रोडला जास्त. रोडला पब्लिक नाही आहे आज जास्त. मोकरड आहे आणि मौसम पण काय मस्त आहे यार. है ऐसे मौसम में व्लॉगिंग का मज़ा दुगना नहीं into 100 हो जाता है. हाउ डिस्टेंस किती 35 किलोमीटर आय थिंक. जायला तसे 2 रूट येतं. सेकंडवाला रूट चांगला आहे तसा. धुळे हायवेने, जळगाव धुळे हायवेने एरंडोलवरून जातो तो रोड. बट ठीक आहे, ह्या साईडला म्हणजे शिरसोलीवरून कधी गेलो नाही. नेक्स्ट टाईम म्हणजे याच्या टायमाला त्या टाईमला जातो, त्या साईडने जातो. तुम्हाला पण दाखवतो. शिरसोलीच्या रूटमध्ये मोस्ट ऑफ द फक्त ही रोडच आहे जास्त, बट असा घाटाचा रोड वगैरे याच्या टायमाला आहे. येताना त्या साईडने येऊ आपण. काय बोलला म्हटलं वातावरण चांगलं आहे. हां, वातावरण मस्त आहे. रायडिंग खूप आहे. ही आहे जळगावचं MJ कॉलेज, मोस्ट फेमस प्लेस ऑफ द जळगाव, वेयर वी कैन सी मेनी हरियालीज. यू नो हरियाली तो पता हो गया आपको. ये है आपके फूड स्टॉल्स. मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव, दैट्स MJ मूळजी जेठा. यहाँ पे गोल्ड जिम है वैसे, और एक कॅफे आहे महफिल कॅफे बोल के, मस्त आहे. म्हटलं तर काही नाही जळगावमध्ये, पण आता काहीतरी दाखवावं लागेल ना तुम्हाला. असं कसं जळगावची इज्जत गेली म्हणजे माझी इज्जत गेली आज झालं. फेट एन्जॉय पार्क पण आहे, कुठे आहे काय माहिती, मला सापडलं नाही अजून. अरे एक ज्युनियरला कॉल करायचा होता. कॉलेजचं फेस्ट आहे गाईज, त्यासाठी एक ज्युनियरनी मला मागवलं आहे ब्लेझर. तर ते ब्लेझर द्यायला आलो मी. इसको ब्लेझर देना है गाइज. घ्या. कशासाठी लागते. अच्छा अच्छा, ठीक आहे चालते. त्याच्यामध्ये टाया पडून जाईन, तुझ्या लक्षात नाही याचा. चल हो, वेलकम. बोला ना, कॉलेज का फेस्ट है हमारा, इसकी वजह से सब तैयारी चल रही है. ब्लेझर मी घेतलं 2 वर्षापूर्वी, पण माझ्याहून जास्त बाकीच्या पोरांनी ब्लेझर घातली. हां, तसा दिलदार माणूस आहे मी. सर ब्लेझर आहे का. हो आहे ना सर, म्हणजे सिनियर आहे मी, त्यामुळे सर म्हणतात मला. रिॲक्शन्स तो ऐसे मिल रही है जैसे डायरेक्टर लेके चल रहे. असली बाईक घेऊन असं सेटअप घेऊन बाई साहब, अब क्या ही बोलणं का. अब फक्त बघायला पाहिजेत लोक. जेव्हा अंडर पेंट येतो तेव्हा सगळी दुनिया येईन बघायला, पण असं इतका सेटअप करून आलं तेव्हा कोण नाही येणार. काय कुठं चहा प्यायचा. हां